आज आपण थोडीशी वेगळ्या पद्धतीने मेथीची भाजी बनवणार आहे. म्हणजे मी नेहमीच शेंगदाण्याचा कूट घालून मेथीची भाजी बनवते. पहिलीच वेळ आहे माझी जी मी मुगाची डाळ घालून मेथीची भाजी बनवणार. त्यासाठी 1 कढी मेथीची भाजी घेतलेली, स्वच्छ निवडून घ्यायची, धुवून निथळून घ्यायची. अर्धी वाटी मुगाची डाळ इथे भिजवून घेतलेली आहे, चांगली भिजवून घ्यायची आहे. एक छोटी वाटी म्हणजे 5-6 हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या आहे आणि अर्धा चमचा आपल्याला इथे जिरी लागणार आहे. 2-3 पळ्या आपल्याला तेल इथे गरम करायला ठेवायचं आहे. मुगाची डाळ घालते त्यामुळे थोडीशी तेलाचं प्रमाण जे मी इथे जास्त वापरते. जिरी घालून घ्यायची, हिरव्या मिरच्या घालायच्या आहे. तुम्हाला यामध्ये लसूण घालायचं असेल टेचून तर यामध्ये लसूणसुद्धा तुम्ही घालू शकता. आणि मग मुगाची डाळ घालून मुगाची डाळ तेलामध्ये चांगली परतवून घ्यायची. एरवी मी काय करत असते, डायरेक्ट पहिली भाजी टाकत असते आणि मग वरनं शेंगदाण्याचा कूट घालत असते. पण इथे मुगाची डाळ आहे त्यामुळे पटकन शिजावा आणि तेलामध्ये परतून घेतली की जरासा चव चांगली लागते. नंतर ना यामध्ये मेथीची भाजी घालून घ्यायची आहे, व्यवस्थित हलवायची आहे आणि मग यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं. थोडीशी भाजीची चव वेगळी लागते पण खायला खूप छान लागते. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची तुम्हाला सांगायचं आहे की जेव्हा आपण शेंगदाण्याचा कूट घालतो तेव्हा भाजी तितकीशी कडू लागत नाही. पण जर मुगाची डाळ घालून भाजी केली तर थोडंसं मेथीचा जो कडवटपणा असतो तो लगेच इथे जाणवतो. आता मीठ घालून घेतलेलं आहे. भाजी व्यवस्थित हलवून घ्या आणि थोडा म्हणजे 5-1 मिनिट यावरती झाकण ठेवा. जास्त वेळ पालेभाज्या शिजवताना झाकण ठेवू नका, नाहीतर काय होतं भाज्यांचा कलर मग बदलला जातो. आणि 5 मिनिटानंतर झाकण काढून घ्यायचं आहे. आता भाजीला पाणी सुटतं त्यामुळे आपल्याला दुसरं पाणी घालायची गरज नसते. 5 मिनिटानंतर झाकण काढून घेतलं की परत एकदा भाजी हलवून घ्या आणि गॅस जरासा मोठा ठेवा आणि मोठ्या गॅसवरती जे पाणी भाजीचं सुटले ते पूर्ण आटून घ्या. आता मेथीची भाजी बनवताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, भाजी पूर्ण अशी कोरडी किंवा ड्राय अजिबात करायची नाही. थोडीशी तिला अशी ओलसर ठेवायची म्हणजे खायला चांगली लागते. जास्त तुम्ही कोरडी केली तर ती कडवट पण लागेल आणि एकदम रखरखीत होईल. तर इथे तुम्ही बघू शकताय छान अशी मुगाची डाळ घालून चमचमीत अशी आपली मेथीची भाजी इथे बनवून घेतलेली आहे. वरण भाताबरोबर तोंडी लावण्यासाठी तुम्ही हे करू शकता किंवा टिफिनवरती देण्यासाठी सुद्धा करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तोंडाची चव गेली असेल तर एकदा नक्कीच अशा पद्धतीने, आजारी असेल तर अशा पद्धतीने नक्कीच मेथीची भाजी करून खायला घाला. तोंडाची चव येईल आणि 2 घास नक्कीच जास्त जाईल. तर अशा पद्धतीने आज आपण इथे मेथीची भाजी बनवून घेतली.